श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 103. श्री महाराजांचा व्यवहार हा सर्वस्वी त्यांच्या तत्वज्ञानाचा परिपाक होता. प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी असणाऱ्या आत्म्याच्या प्रगटीकरणास मार्ग दाखवून त्या व्यक्तीची अध्यात्मनिष्ठा विकसित करणं हा खरा परोपकार होय. हे करणं सोपं जाण्यासाठी महाराजांनी आधी स्वतः त्याग केला आणि नंतर लोकांना सांगायला सुरुवात केली. श्री महाराज म्हणजे मूर्तिमंत त्यागच. काम, कांचन, कीर्ती या 3 शक्ती जगातील मोठमोठ्या पुरुषांना वश करून टाकतात. पण त्यांच्या ठिकाणी या 3ही गोष्टींबद्दल पूर्ण निर्वासनता होती. या जगातील सर्व संपत्ती, कीर्ती पायाशी चालून येत असताना तुच्छतेने त्यांची उपेक्षा करणारं जीवन कसं असतं याचं प्रत्यक्ष उदाहरण महाराजांनी दाखवून दिलं. हे जरी खरं तरी त्यांनी स्वतःच्या त्यागाचं बंड कधी माजवलं नाही. पण त्यागात मोठं सामर्थ्य असतं आणि त्यांच्या या त्यागाच्या बळावर एवढं मोठं कार्य घडून आलं. महाराजांना प्रवासाची फार आवड होती. त्यांनी वयाच्या 12व्या वर्षापासून ते 45व्या वर्षापर्यंत कल्पनातीत प्रवास केला. या प्रवासामध्ये त्यांना तत्कालीन समाज जीवन उत्तम रीतीने पाहायला मिळालं. त्यांची दृष्टी मूलगामी, व्यापक, सूक्ष्म असल्यामुळे लोकांची अवस्था काय आहे हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. समाजातील सुबुद्ध, श्रीमंत, सत्ताधारी, पुढारी लोक हेच जिथे अत्यंत स्वार्थी आणि विषयलोलूप झालेले, त्या ठिकाणी अडाणी, गरीब आणि सामान्य जनता कशी असेल? सामान्य जनता कशी असेल याची कल्पनाच केलेली बरी. म्हणून महाराजांनी मध्यम आणि गरीब स्थितीतल्या प्रपंची लोकांना हाताशी धरलं. स्वतः निराळ्या प्रवृत्तीचे असून सुद्धा ते प्रपंची लोकांमध्ये पूर्णपणे मिसळले. त्यांच्या जीवनाकडे त्यांनी बारकाईने पाहिलं आणि त्यांच्यामध्ये राहूनच त्यांनी त्यांना परमार्थामध्ये पुढे ढकललं. श्री महाराज मूर्तिमंत करुणाबुद्धी होते. अनेक वर्ष सांगून आणि त्यांचे कष्ट सोसून देखील प्रापंचिक लोक पुन्हा मूळ पदावर येतात असा अनुभव वारंवार आला त्यांना. तरी त्यांनी आपलं काम सोडलं नाही किंवा प्रापंचिकांवर ते कधी रागवले सुद्धा नाहीत. नुसता पैसा खर्च करून जीवाचा उद्धार होत नसतो हे पूर्णपणे जाणून महाराजांनी आपलं शरीर, मन, बुद्धी, वाणी, घरदार, शेतीवाडी नव्हे, आपल्या जवळ असणाऱ्या सर्व शक्ती प्रापंचिकांना सुधारण्याच्या कामाला लावल्या. अत्यंत चिकाटीने, संथपणे आणि गाजावाजा न करता पुष्कळ वर्ष काम केलं. त्यानंतर त्यांच्या कार्याचा परिणाम मात्र आपोआप दिसू लागला. कितीतरी सामान्य प्रापंचिक स्त्रिया, पुरुष त्यांच्या ठिकाणी तपस्वी लोकांना खाली पाहायला लावील अशा प्रकारची भगवंताची निष्ठा उत्पन्न होऊ शकते याची उदाहरणं लोकांना पाहायला मिळाली. एकच मनुष्य पूर्णत्वाला जाण्यापेक्षा पुष्कळ माणसं थोडी तरी पुढे जाणं चांगलं असं महाराज नेहमी म्हणायचे. ही दृष्टी असल्यामुळे त्यांनी कधी कोणाचा अवेर केला नाही. समाजातील ओंगळ, उपेक्षित, निषेधाला योग्य, अत्यंत स्वार्थी लोकांशी त्यांचा संबंध आला तरी त्यांनी त्यांच्याबद्दल कधीही तुच्छता दर्शवली नाही किंवा त्यांच्या भवितव्यतेबद्दल ते कधी निराश नाही झालेत. कसाही मनुष्य येवो, त्याला सुधारण्याचा मार्ग त्यांच्यापाशी असायचा. अमक्याला सुधारायला काय करावं हा प्रश्न महाराजांना कधीच आला नाही. महाराजांचं मानव जातीवर इतकं अगाध प्रेम होतं की लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्यांचं दर्शन घ्यायला, त्यांच्या उपदेशामृताचं श्रवण करायला सारख्या यायच्या आणि तेही दिवसातून 18 तास 20 तास. येणाऱ्या प्रत्येक माणसाशी संभाषण ते करायचे आणि त्याला समाधान द्यायचे आणि हा प्रकार वर्षानुवर्षे सारखा चालू होता. श्री महाराज हे जन्मजातच उत्तम शिक्षक होते. त्यांच्या वयाला 60 वर्ष पूर्ण झाली तरी ते शरीराने थकले नव्हते आणि त्यांचं मन तर पूर्णपणे यौवन संपन्न होतं. त्यांच्या चेहऱ्याची ठेवण प्रेमळ होती, दुसऱ्यावर छाप पाडणारी होती. त्यांच्या वागण्यात, बोलण्यात फार आकर्षकता आणि गोडवा भरला होता.
म्हणून मुलांची, तरुणांची मनं आकर्षित करून घेणं त्यांच्या हातचा मळ होता. विशेषतः बुद्धिमान तरुणांना आपलेपणाचा लळा लावण्याचं त्यांचं सामर्थ्य फार विलक्षण होतं. ते बहुधा स्वतः लिहित नसत, कोणाला तरी लिहून घ्यायला सांगत. सांगण्याचा प्रवाह मात्र सारखा चालायचा. लिहिणं संपल्यावर ते पुन्हा वाचून घ्यायचे. त्यांना हिंदी, कानडी, तेलुगू, संस्कृत वगैरे भाषा उत्तम समजायच्या. महाराजांनी स्वतः ग्रंथ लिहिला नाही याचं कारण असं की सध्याचं हे चिकित्सा युग आहे आणि या युगामध्ये आचरणापेक्षा तर्कविलासाकडे माणसांचं अधिक लक्ष आहे. म्हणून ग्रंथात जे करायला सांगितलं आहे त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लोक त्याच्यातून नाना अर्थ काढत बसतात. अशा काळामध्ये प्रत्येक जीवाशी व्यक्तिगत संबंध जोडून त्याला वळवणं सोपं आणि इष्ट आहे असं ते समजायचे. तत्व कितीही उच्च असलं तरी त्याचा खरा आणि पूर्ण अर्थ त्या तत्वाच्या आचरणामध्येच समजतो अशी त्यांची ठाम भूमिका असल्याने वेदांताची प्रमेय, भगवंताची निष्ठा ही रोजच्या प्रापंचिक जीवनात उतरली पाहिजे यावर त्यांचा फार कटाक्ष होता. परमार्थ हा प्रपंचात मिसळला पाहिजे असं ते नेहमी सांगायचे. महाराजांनी प्रपंच आणि परमार्थाची ही विलक्षण जोड आपण स्वतःहून घालून दिली. अर्थात स्वानुभवाने उत्पन्न होणारी प्रचंड तत्वनिष्ठा त्यांच्या ठिकाणी होती. म्हणून लोकांना सांगत असताना ते कधीच निराश झाले नाहीत किंवा लोकांना अपयश येत राहिलं म्हणून ते कधी गांगरले सुद्धा नाहीत. त्यांचा पिंडच भगवंताच्या प्रेमाचा असल्यामुळे प्रपंचामध्ये ते प्रेम कसं अनुभवावं याचं विवेचन ते मनाच्या तळमळीने करायचे. घरच्या माणसांना दीनवाणं, कष्टी ठेवू नये, त्यांची आबाळ कधी करू नये असं सांगून महाराज म्हणायचे की ज्या प्रपंचात राम नाही त्या प्रपंचात आराम होणार नाही. हसत खेळत न कळत प्रापंचिक गप्पा गोष्टी करत परमार्थाची तत्व समजावून देण्याची मोठीच खुबी त्यांच्याजवळ होती. ते बोलू लागले की नेहमी त्यांचं सौजन्य आणि प्रेमळपणा ओसंडू लागायचा. त्यामध्ये उदात्त विचार सांगितल्यामुळे ऐकणाऱ्या माणसाच्या विचारांना ते जोराची चालना द्यायचे आणि काही काळानंतर त्यांच्या विचारात, आचारात क्रांती घडवून आणीत. अक्षरशः हजारो लोक त्यांच्या संगतीला राहून गेले. प्रत्येकाशी त्यांची निकट ओळख होती. म्हणून त्यांचं मंदिर प्रत्येकाला प्रेमाच्या हक्काचं वाटायचं. अनेक दीन, दरिद्री, अज्ञानी, भाबड्या, अपंग लोकांना त्यांचाच आधार होता. पण मानव्याकडे पाहण्याची त्यांची दृष्टी अफाट होती. आपल्या संगतीला येणाऱ्या प्रत्येक माणसाला भगवंताच्या निष्ठेचं म्हणजे नामाचं महत्त्व कळलं पाहिजे हा त्यांचा पूर्ण कटाक्ष होता. म्हणून स्वतःच्या मतप्रसाराचं ते स्वतःच मुख्य केंद्र बनले. तरी पण त्यांच्या मतप्रसाराची, मतप्रतिपादनाची पद्धती कधीही आक्षेपार्ह बनली नाही. कट्टर सनातनी असो किंवा बेछूट सुधारक असो, अत्यंत सदाचरणी असो किंवा अत्यंत व्यसनी असो, अत्यंत पापभीरू असो किंवा मोठा गुन्हेगार असो, या सर्वांशी महाराज अत्यंत प्रेमाने वागले आणि भगवंताच्या नामाचं महत्त्व अगदी शांतपणे त्यांना सांगत राहिले. महाराज म्हणजे मूर्तिमंत रुजुता होते. त्यांनी जन्मभर परमार्थाचं अखंड चिंतन केलं. लोकांकडून तसं चिंतन करवून घेण्याचा प्रयत्न केला. खऱ्या परमार्थाबद्दल लोकांमध्ये नाना तऱ्हेच्या गैरसमजुती, नाना प्रकारचे प्रमाद, नाना प्रकारचे हेत्वाभास, नाना रीतीचे विपरीत आचार दृढमूल झालेले असतात. हे सर्व प्रकार दूर करण्याचा प्रचंड खटाटोप महाराजांनी केला. हे काम चालू असताना समाजातील अनेक व्यक्तींकडून अनेक प्रकारचा त्रास त्यांना सोसावा लागला. काही लोक त्यांची अवहेलना करायचे, काही लोक त्यांची उपेक्षा करायचे, काही त्यांना तुच्छतेने वागवायचे, काही लोक त्यांना विरोध करायचे, काही लोक भरमसाठ निंदा करायचे, तर काही त्यांची अवास्तव स्तुती करायचे. काही लोक त्यांना भोंदू, लबाड म्हणायचे, काही त्यांना गर्विष्ठ, व्यवहारी समजायचे. पुष्कळ लोक दुरून त्यांच्याविषयी विनाकारण गैरसमज करून घ्यायचे आणि प्रत्यक्ष परिचय होऊन निकट संबंध आला ना की त्यांचं मत पार बदलून जायचं.
पण या सर्व प्रकारच्या लोकांशी महाराजांचं वागणं सारखंच म्हणजे उदार प्रवृत्तीचं आणि प्रेमळपणाचं होतं. त्यांचं एकंदर आयुष्य पाहता असं दिसतं की त्यांच्यावर स्तुतीचा, मानाचा जितका वर्षाव झाला ना, तितकाच निंदेचा, अपमानाचा वर्षाव झाला. पण स्तुती करणाऱ्याला त्यांनी विशेष प्रेमानं वागवलं नाही किंवा स्वतःवर समोरासमोरही निंदेचा प्रहार करणाऱ्याला त्यांनी रागवून दूर केलं नाही. निंदकांनी बरोबर त्यांच्यावरच जहरी वाग्बाण खोचला तरी महाराज कमालीचे अविचलित राहत. पण भगवंताच्या नामाच्या उलट किंवा संतांच्या उलट जर का कोणी बोलला ना, तर त्यांचा अंतरात्मा सळसळून एखादं आव्हान स्वीकारल्याप्रमाणे ते भांडायला उभे ठाकत. अशा प्रसंगी त्यांचं भाषा सामर्थ्य, वेदांत विषयाचं अगाध ज्ञान आणि विलक्षण वाद पटुत्व सर्वांना पाहायला मिळायचं. श्रीराम समर्थ. श्रीराम.